Hello friends, we study about our first topic, that is laws of motion. In that topic we have to study about different point, that is motion, distance and displacement, acceleration, Newton's law of motion and related equations. In our last lecture we study about motion of an object. मित्रांनो, आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये आपल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयातील पहिले प्रकरण सुरू केले आहे, लॉज ऑफ मोशन. आणि त्याच्यामधलं आपण मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या वस्तूची गती हे पाहिलं. आफ्टर दॅट वी स्टडी अबाउट डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. त्यानंतर आपण डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय याची उदाहरणं पाहिली आणि त्यानुसार त्याचा अभ्यास केला. Today we have to study about a new point, that is speed and velocity. In that, what is meant by the speed and what is meant by the velocity, we have to clear here about that concept, that is speed and velocity. म्हणजे स्पीड म्हणजे काय असणार आहे मित्रांनो आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय असणार आहे हे तुम्हाला या मुद्द्यामध्ये अभ्यासायचं आहे. पहा, देअर आर गिवन, कॅन यू रिकॉल, आपण आठवू शकतो का? तर त्यांनी फर्स्ट त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला आहे. क्वेश्चन अतिशय सोपा आहे. पहा, व्हॉट आर वेक्टर्स अँड स्केलर्स. पहा, तुम्हाला यावरती प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. वेक्टर्स म्हणजे काय आणि स्केलर्स म्हणजे काय. तुम्हाला याच्या क्वांटिटी आहेत, याची उदाहरणं तुम्हाला इयत्ता 10वीमध्ये सुद्धा आहे आणि 11वी 12वी सायन्समध्ये सुद्धा तुम्हाला हे अभ्यासायचं आहे. म्हणजे व्हॉट इज मीन बाय द वेक्टर्स अँड व्हॉट इज मीन बाय द स्केलर. आता वेक्टर म्हणजे काय पाहूया आणि स्केलर म्हणजे काय पाहूया. पहा, आता पहिल्यांदा वेक्टर म्हणजे काय. वेन देअर आर नीडेड ऑर द क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. रिमेंबर दॅट. म्हणजे त्याची चाल आणि दिशा या दोन्ही गोष्टींवरती अवलंबून आहे. मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन म्हणू शकतो आपण. मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, that quantity is called as vector quantity. Okay, that quantity is called as vector quantity. Opposite to that, the physical quantity which depends only on the magnitude is called as scalar quantity. म्हणजे स्केलर म्हणजे काय तर फक्त कशावरती अवलंबून आहे, मॅग्निट्यूडवरती. म्हणजे त्याची जी चाल आहे त्या चालवरती अवलंबून आहे. आता मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, डायरेक्शन म्हणजे दिशा, म्हणजे तिची चाल आणि दिशा या दोन्ही गोष्टी जर महत्त्वाच्या असतील तर त्या ठिकाणी वेक्टर असतं. दॅट इज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. इट इज कॉल्ड ॲज वेक्टर क्वांटिटी अँड ओनली देअर आर मॅग्निट्यूड इज कॉल्ड ॲज स्केलर क्वांटिटी. देअर आर गिवन सम एक्झाम्पल ऑफ दॅट. विच ऑफ द क्वांटिटीज डिस्टन्स, स्पीड, व्हेलॉसिटी, टाईम अँड डिस्प्लेसमेंट आर स्केलर अँड विच आर वेक्टर्स. पहा, मग तुम्हाला खाली दिलेल्यापैकी स्केलर कोणते आहेत आणि वेक्टर कोणते आहेत हे ओळखायचं आहे. तर याच्यातले स्केलर कोणते आहेत ते मी सांगतो. पहा, तुम्हाला वेक्टर आणि या ठिकाणी काय म्हटलं त्यांनी, स्केलर. तुम्हाला दोन टाईप दिलेले आहेत. पहा, एक आहे स्केलर, एक आहे वेक्टर. तर त्याला स्केलर कोणते कोणते आहेत पहा. दॅट इज डिपेंड्स ऑन मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. तर याच्यामधले जे वेक्टर क्वांटिटी आहे मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शनची, तर त्याच्यामध्ये येतं मित्रांनो व्हेलॉसिटी येतं. पहा, म्हणजे काय येणार याच्यामध्ये, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी फर्स्ट झालं. दुसरं काय येणार, डिस्प्लेसमेंट. या दोन गोष्टी येतात वेक्टर क्वांटिटीमध्ये. डिस्प्लेसमेंट म्हणजे राहिलेल्या आहेत, राहिलेल्या रिमेनिंग क्वांटिटीज, दॅट इज डिस्टन्स, स्पीड, देन टाईम आर दी स्केलर क्वांटिटी. रिमेंबर दॅट. ओके, which two quantity are there are, remember that, which two quantity are given there, the velocity and displacement. Acceleration here are not given. acceleration म्हणजे इथे acceleration दिलं नाही आहे, पण ह्या कोणत्या क्वांटिटी असतात तर ते वेक्टर क्वांटिटी असतात ज्या मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शनवरती डिपेंड असतात. मग व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट काय झाले त्या ठिकाणी, काय झाले मित्रांनो तर वेक्टर क्वांटिटी झाली. अँड रिमेनिंग जे आहेत स्केलरमध्ये कोणते कोणते येणार, डिस्टन्स, स्पीड आणि टाईम येणार, बिकॉज दे आर ओनली डिपेंड्स ऑन मॅग्निट्यूड. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपण त्यांचं वर्गीवारी करू शकतो किंवा दोन भागामध्ये रूपांतर करू शकतो. देअर आर गिवन द फॉर्म्युला फॉर स्पीड.
व्हेरी सिम्पल फॉर्म्युला आर गिवन इन फ्रंट ऑफ यू. आता स्पीड म्हणजे काय आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय, दे आर डिफरंट क्वांटिटी, रिमेंबर दॅट. हिअर आर गिवन द स्पीड, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम रिक्वायर्ड. पहा म्हणजे काय, तर स्पीड म्हणजे काय असतं, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हणजे किती अंतर कापलेलं आहे आणि डिवायडेड बाय टाईम रिक्वायर्ड, किती वेळ लागणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज स्पीड. त्याला काय म्हणतो मित्रांनो आपण, स्पीड असे म्हणतो. मग त्यांनी म्हटलेलं आहे पहा, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड व्हेलॉसिटी. पहा आता व्हेलॉसिटीची डेफिनेशन दिलेली आहे, हे स्पीड आहे, टोटल डिस्टन्स अपॉन टाईम, रिमेंबर दॅट. स्पीड इज गिवन बाय म्हणजे किती वेळामध्ये किती अंतर कापलेलं आहे, आपण म्हणतो बा कितीच्या स्पीडने गाडी चालवली, व्हॉट इज द स्पीड ऑफ दॅट व्हेकल, त्या गाडीचं स्पीड किती आहे. तर मित्रांनो पहा समजून घ्या, स्पीड कसं असतं, तर किती अंतर किती वेळेमध्ये कापलेलं आहे, म्हणजे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम रिक्वायर्ड, दॅट इज कॉल्ड ॲज स्पीड. तर ते स्पीड हे वेगवेगळ्या दिशेने असू शकतं. बट व्हेलॉसिटी म्हणजे काय आहे ते समजून घ्या. या ठिकाणी व्हेलॉसिटीची डेफिनेशन दिलेली आहे, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड इट्स व्हेलॉसिटी. दॅट मीन्स द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन डायरेक्शन, वन डायरेक्शन म्हणजे एकाच दिशेमध्ये. जर आपण एकाच दिशेमध्ये अंतर कापलेलं असेल आणि एका ठराविक कालावधीमध्ये जर कापलेलं असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी. देअर आर गिवन द डेफिनेशन ॲज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड व्हेलॉसिटी. हिअर युनिट टाईम कॅन बी 1 सेकंड, 1 मिनिट, 1 आवर एटसेट्रा. पहा त्यांनी काय म्हटलेलं आहे, मग तो युनिट टाईम किती असेल, 1 तास असेल, 1 सेकंद असेल, 1 मिनिट असेल. दॅट इज देअर आर गिवन द हिअर द युनिट टाईम कॅन बी 1 सेकंड, 1 मिनिट, 1 आवर एटसेट्रा. इफ लार्ज युनिट्स आर यूज, 1 इयर कॅन ऑल्सो बी यूज ॲज ए युनिट ऑफ टाईम. तर पहा आपण 1 वर्षसुद्धा त्या ठिकाणी वेळेसाठी वापरू शकतो. त्यांनी म्हटलेलं आहे 1 इयर कॅन बी ऑल्सो यूज ॲज ए युनिट ऑफ टाईम. म्हणजे पहा तर ते मेजर करण्यासाठी काय काय वापरतो आपण, 1 सेकंदसुद्धा घेऊ शकता युनिट टाईममध्ये, 1 मिनिटसुद्धा घेऊ शकता, 1 आवरसुद्धा घेऊ शकता आणि काय म्हटलं त्यांनी 1 इयर म्हणजे 1 वर्षसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. पहा देअर आर गिवन दॅट द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन युनिट टाईम इज कॉल्ड व्हेलॉसिटी. पहा म्हणजे काय डिस्प्लेसमेंट, तुम्हाला ऑलरेडी मी डेफिनेशन सांगितले आहे, त्या डेफिनेशन आत्ताच रिमेंबर करा. सेमी मिडियमचे विद्यार्थी असतील किंवा इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी, तुम्हाला मी 3 शब्द सांगतो, ते 3 शब्द तुम्ही लक्षात ठेवा. एक आहे डिस्प्लेसमेंट असतो, पहा लक्षात ठेवायचा डिस्प्लेसमेंट असतो. दुसरा कोणता ठेवायचा लक्षात, व्हेलॉसिटी. आणि तिसरा जो वर्ड आहे मित्रांनो तो आहे ॲक्सेलरेशन. पहा तिघांच्या व्याख्या तुमच्या लगेच मी 2 मिनिटामध्ये पाठ करून घेतो. तर असे 3 शब्द लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन आणि या ठिकाणी डिस्टन्स घ्यावरती म्हणजे अंतर. हे 4 शब्द जर पाठ असतील तर तुमच्या 3 व्याख्या पाठ होऊन जातील. पहा 3 डेफिनेशन रिमेंबर होती. म्हणजे डिस्प्लेसमेंट, हाऊ वी डिफाईन द डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स पर युनिट टाईम. Remember that. What is meant by displacement? Distance per unit time. Second, velocity means displacement per unit time is defined as velocity. And what is meant by acceleration? Velocity per unit time. म्हणजे ह्याची डेफिनेशन डिस्टन्स वरती डिपेंड आहे, डिस्टन्स पर युनिट टाईम. व्हेलॉसिटीची डेफिनेशन ह्याच्यावरती डिपेंड आहे, डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम. ॲक्सेलरेशनची डेफिनेशन व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे, व्हेलॉसिटी पर युनिट टाईम. म्हणजे व्हेलॉसिटी भागिले टाईम असेल तर ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट भागिले जर म्हणजे डिवाईड केलं, डिस्प्लेसमेंट डिवाईड जर आपण टाईम केला तर व्हेलॉसिटी भेटेल, डिस्टन्स डिवायडेड बाय जर आपण टाईम केला तर डिस्प्लेसमेंट भेटेल. दॅट इज कॉल्ड ॲज डिफरंट डेफिनेशन्स फ्रॉम युजिंग दीज वर्ड्स. हे 4 वर्ड वापरायचे आणि तुम्हाला डेफिनेशन सहजासहजी तुम्ही काय करू शकता, लिहू शकता, चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकता. तर या ठिकाणी व्हेलॉसिटीची डेफिनेशन दिलेली आहे. बा काय म्हटलं आहे, द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन युनिट टाईम इज कॉल्ड व्हेलॉसिटी. तर काय असणार आहे मित्रांनो, व्हेलॉसिटी जी आत्ताच तुम्हाला इथे पण एक्सप्लेन केलं आहे वरती मी आणि या ठिकाणी पण दिलेलं आहे. काय म्हटलं आहे, द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन युनिट टाईम इज कॉल्ड व्हेलॉसिटी. दॅट मीन्स व्हेलॉसिटी इज डिफाईन्ड ॲज डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम. तुम्हाला आत्ताच मी काही सेकंदापूर्वी डेफिनेशन दिल्या होत्या सर्व. एक डेफिनेशन समोर आली तुमच्या, कोणती, व्हेलॉसिटी डिफाईन्ड ॲज डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम. तर या ठिकाणी पहा ऑलवेज रिमेंबर त्याचे युनिट वगैरे कोणते असतात, काय
असतात तुम्हाला हे आत्ता जास्त नाही आहे, पण 10वी 11वी 12वीमध्ये तुम्हाला हे अगदी डीपमध्ये आहे त्यांचं युनिट. SI युनिट म्हणजे काय असतं आणि CGS युनिट म्हणजे काय असतं पहा. द युनिट ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम. पहा, स्पीड आणि व्हेलॉसिटीचं जे युनिट आहे तुम्हाला हे जनरल नॉलेजला सुद्धा प्रश्न विचारले जातात. द युनिट ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम इन द SI सिस्टीम. द युनिट इज मीटर पर सेकंद. कसं म्हणतो आपण, SI सिस्टीममध्ये काय असणार आहे, SI सिस्टीम इट इज गिवन ॲज मीटर पर सेकंद. आणि CGSमध्ये काय घेतो आपण, CGS सिस्टीम सेंटीमीटर पर सेकंद. आता CGS आणि MKS मधला फरक तुम्हाला पहिल्यांदा समजून घ्या. CGS म्हणजे काय असतं, या ठिकाणी जर पाहिलं आपण CGSचं लॉंग फॉर्म काय आहे, C फॉर सेंटीमीटर. काय असतं, सेंटीमीटर असतं, लक्षात घ्या. C फॉर सेंटीमीटर, G फॉर ग्रॅम असतं, ग्रॅम, आणि S फॉर काय असतं, सेकंद असतं. मग या ठिकाणी काय आहे, सेंटीमीटर, म्हणून त्याचं युनिट काय आलं, सेंटीमीटर पर सेकंद. त्याचप्रमाणे या ठिकाणी SI सिस्टीममध्ये पाहिलं तर मीटर पर सेकंद येतं आहे. पण SI सिस्टीम म्हणजे त्या ठिकाणी कोणती सिस्टीम असू शकते, MKS असेल. MKS म्हणजे काय, मीटर, किलोग्रॅम, सेकंद. मग या ठिकाणी मीटर आहे म्हणून काय म्हटलं, मीटर पर सेकंद. समजावून घ्या, अगदी व्यवस्थित मुद्दे आहेत पहा. दुसरा सेकंड पॉईंट म्हटलेला आहे, स्पीड इज रिड्यूस ऑर रिलेटेड. स्पीड इज रिलेटेड टू ए डिस्टन्स वाईल व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. पहा, स्पीड कशाशी रिलेटेड आहे पहा, लक्षात घ्या. स्पीड कशाशी रिलेटेड आहे, डिस्टन्स, म्हणजे ते डिस्टन्स कमी आणि जास्त. बट व्हेलॉसिटी कशाशी रिलेटेड असते मित्रांनो, डिस्प्लेसमेंटशी. म्हणजे लक्षात घ्या, व्हेलॉसिटी कशावरती अवलंबून आहे, डिस्प्लेसमेंटवरती. म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं तर आपण पाहिलेलं उदाहरण म्हणजे हा इथे ए पॉईंट आहे, हा दिस इज ए पॉईंट, दिस इज बी पॉईंट. मग स्पीड कशावरती डिपेंड आहे, डिपेंड्स ऑन रिलेटेड टू द डिस्टन्स, म्हणजे दॅट इज डिस्टन्स, दिस रिलेटेड, दॅट इज स्पीड. अँड सेकंड व्हेलॉसिटी रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हटलं म्हणजे काय होईल, ए आणि बी मधलं जे अंतर आहे, ए आणि बी मधलं जे अंतर आहे, तर त्याला काय म्हणू शकतो आपण, डिस्प्लेसमेंट म्हणू शकतो. पहा, म्हणजे इकडून जाणारे जो मार्ग आहे किंवा पाथ आहे त्या ठिकाणी काय असू शकतं, स्पीड असेल. ते स्पीड कुठून कशाही पद्धतीने तुम्ही अंतर घेऊ शकता. पहा, अशा पद्धतीने तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. म्हणजे स्पीड इज रिलेटेड टू द डिस्टन्स वाईल व्हेलॉसिटी रिलेटेड टू दी डिस्प्लेसमेंट. पहा, थर्ड पॉईंट आर गिवन देअर, इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन द व्हॅल्यू ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम अदरवाईज दे कॅन बी डिफरंट. पहा, काय म्हटलेलं आहे, इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन. समजा मोशन जर स्ट्रेट लाईनमध्ये असेल, द व्हॅल्यूज ऑफ द स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम. म्हणजे जर किंमत सरळ लाईनमध्ये जर असेल तरच कोणाची व्हॅल्यू सेम असणार आहे, स्पीडची, आणि दुसरी व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काय असणार आहे, सेम असणार आहे. अदरवाईज दे कॅन बी डिफरंट. आणि इतर वेळेसला ती काय असू शकते, डिफरंट असू शकते. व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन युनिट टाईम. जी ऑलरेडी इथं आपण डेफिनेशन पाहिली, इथे डेफिनेशन पाहिली, तोच मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे. व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन युनिट टाईम. म्हणजे एका ठराविक कालावधीमध्ये असतं. तर स्पीडचं तसं नाही आहे, स्पीड कमी जास्त कशाही रीतीने काय होऊ शकतं मित्रांनो, होऊ शकतं. तर पहा, पुढचं आपल्याला महत्त्वाचं, त्यावरून आपल्याला काही उदाहरणं जे आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलं होतं फर्स्ट पेजवरती उदाहरण, तेच उदाहरण या ठिकाणी एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. पहा, इन फर्स्ट example on page 1, the straight line distance between the house of Shita and Sangeeta is 500 meter, and that between the Sangeeta's house and school is 1200 meter. पहा, जर आपण याच्या आधी उदाहरण पाहिलं होतं पहा मित्रांनो, सुरुवातीलाच या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण पाहिलं होतं. या ठिकाणी कोणाचं घर होतं, शीतलचं घर होतं. त्यानंतर या ठिकाणी कोणाचं घर होतं, संगीताचं होतं. कोणाचं होतं तर संगीताचं घर होतं असं या ठिकाणी. त्यानंतर इकडे काय होती, वरती स्कूल होती. पहा, स्कूल होती अशा रीतीने पहिल्या उदाहरणामध्ये. तर पण काय करत होती संगीता, शीतल तिचं घर इथे, तर ती किती मीटर जायची, कोणाच्या घराकडे जायची, संगीताच्या घराकडे. मग ते किती होतं, 500 मीटरवरती होतं. मग 500 मीटरपासून इथं संगीताचं घर आहे. संगीताच्या घरापासून स्कूल किती किती मीटरवरती आहे, 1200 मीटरवरती आहे. आणि डायरेक्ट डिस्टन्स जर घेतलं, डायरेक्ट जे आपण पाहत होतो, प्रशांत डायरेक्ट जातोय, तर ते किती होतं, इथून इथपर्यंत किती मीटर होतं मित्रांनो, 1300 मीटर होतं, जे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. म्हणजे हेच तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. शीतल आणि संगीताच्या घरामधलं अंतर 500 मीटर आहे. संगीताच्या घरापासूनचं शाळेकडे जाणारं जे अंतर आहे ते 1200 मीटर आहे. आणि डायरेक्ट
म्हणजे इकडे संगीताच्या घरी न जाता डायरेक्ट जर ती शाळेत गेली असती तर अंतर किती होतं, 1300 मीटर होतं. ते तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे पहा. In the first example on page, the straight line distance between the houses of the Sheetal and Sangeeta's is 500 meter. किती मीटर होतं तर 500 होतं पहा. That between the Sangeeta's house and the school, म्हणजे संगीताच्या हाऊस घरापासून तर स्कूलचं अंतर किती होतं 1200 मीटर, आत्ताच आपण पाहिलं. ऑल्सो द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन द शीतल्स हाऊस अँड स्कूल इज 1300 मीटर, म्हणजे किती होतं तर म्हणजे 1300 मीटर त्या ठिकाणी होतं पहा. सपोज शीतल टेक 5 मिनिट टू रीच संगीताज हाऊस, म्हणजे तिला इथून म्हणजे अशा पद्धतीने जर असेल तर त्या ठिकाणी तिला शीतलच्या घरापासून संगीताच्या घरापाशी जाण्यासाठी, या ठिकाणी संगीता म्हणू आपण, तर किती वेळ लागतो 5 मिनटं लागतात. म्हणजे किती 600 मीटर जाण्यासाठी 5 मिनटं लागतात संगीता हाऊस. अँड देन 24 मिनिट टू रीच द स्कूल, म्हणजे इथून इकडे जाण्यासाठी किती मिनटं लागतात 24 मिनटं लागतात पहा. सो फ्रॉम देअर देन, आता पहा तुम्हाला प्रश्न विचारलेत कशा पद्धतीने. शीतल स्पीड अलॉंग अ पाथ, ए पाथ म्हणजे सुरुवातीची खालची जी पाथ होती ए पाथ, तर किती असणार आहे डिस्टन्स भागिले टाईम. डिस्टन्स किती होतं मित्रांनो 500 मीटर आपल्याला माहिती आहे, भागिले किती करणार आपण 5 मिनिट. मग 5 1 5 5 1 5 5 1 5 1 दॅट इज 100 मीटर पर मिनिट त्या ठिकाणी उत्तर येईल. सेम शीतल स्पीड अलॉंग पाथ बी, म्हणजे फ्रॉम संगीतात हाऊस टू स्कूल, how many distance are there 1200 meter and how many minutes are there needed 24, म्हणजे किती मिनटं लागणार आहे 24 मिनटं, आणि अंतर किती आहे 1200. सो वी पुट द व्हॅल्यू डिस्टन्स अपॉन टाइम दॅट इज 1200 अपॉन 24. मग कसं करता येईल तुम्हाला पहा बरं. वेरी सिंपल वे. 12 1 का 12 हो जाएगा, 12 2 24, म्हणजे काय होईल 12 1चा 12 आणि 12 2चा 24 होईल. मग रिमेनिंग इथे काय राहिलं 100. 2 1चा 2 2 50चा 100, म्हणजे काय होईल 50 आन्सर येईल त्या ठिकाणी. या ठिकाणी 50 आन्सर आलेला आहे. म्हणजे डायरेक्टली डिवाईडसुद्धा करू शकता, डिवाईडसुद्धा तुम्हाला करता येईल, किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकता. काय करू शकता या ठिकाणी, याच्या हाफ टर्म किती येणार 600, याच्या हाफ किती येणार किती येणार 12. ओके 12 येईल. मग 12 1चा 12 आणि 12 5चा 60, मग या ठिकाणी ॲन्सर पण किती येईल 50 येईल. म्हणजे 50 मिनिट पर मिनिट ॲन्सर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटेल मित्रांनो पहा. आणि ॲव्हरेज म्हणजे टोटल डिस्टन्स, टोटल म्हणजे इकडून 500 फ्रॉम शीतल्स हाऊस टू संगीता हाऊस 500, आणि पुन्हा संगीता हाऊस टू स्कूल 1200, दॅट इज टोटली ॲडिशन ऑफ दिस अँड दिस 500 इज हाऊ मेनी 1700, म्हणजे किती असणार 1700 असणार, भागिले टोटल टाईम रिक्वायर्ड 5 मिनिट प्लस 24 मिनिट दॅट इज 29 मिनिट. वेन वी डिवाइड दिस 1700 मिनिट बाय 29 वी गेट दी आन्सर 58.6 मीटर पर मिनिट भेटेल पहा आन्सर तुम्हाला. आणि शीतल्स व्हॅलॉसिटी, आता शीतलची व्हॅलॉसिटी पहा, जर ती डायरेक्ट जर गेली असती डायरेक्ट फ्रॉम होम टू डायरेक्ट स्कूल, तर व्हॉट इज द डिस्टन्स, देर आर गिवन द डिस्टन्स 1300 मीटर अपॉन 29 मिनिट. सो व्हॉट वी गेट द आन्सर 44.83 मीटर पर मिनिट. दॅट इज डिस्प्लेसमेंट म्हणजे काय घेतो मित्रांनो आपण डायरेक्ट ॲक्च्युअल अंतर घेतलं पहा. म्हणजे आपण इकडून ती संगीताच्या घरी गेली आणि संगीताच्या घरापासून शाळेकडे गेली, स्कूलकडे गेली, हे घेतलेलं नाही आपण. काय घेतलं फक्त डिस्प्लेसमेंट, म्हणजे ॲक्च्युअल डिस्टन्स किती आहे, स्ट्रेट लाईन तुम्हाला माहिती आहे. व्हॅलॉसिटी म्हणजे या ठिकाणी वरती स्पीड होतं आपल्याला काय काढायचं व्हॅलॉसिटी, पण व्हॅलॉसिटी ऑलवेज इन अ स्ट्रेट लाईन अँड इन ए युनिट टाईम, आणि एका युनिट टाईममध्ये असते. मग त्या ठिकाणी किती आहे तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, म्हणजे 1300 भागिले जर 29 केले म्हणजे 1300 मीटर डिवायडेड बाय 29, व्हॉट वी गेट शीतल्स व्हॅलॉसिटी 44.83 दॅट इज द ॲन्सर होईल पहा. म्हणजे तुम्हाला तुमच्या लक्षात हे मुद्दे आलेले असेल. आता एक लास्ट पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत, दॅट इज दी इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हॅलॉसिटी. म्हणजे स्पीड आणि डायरेक्शनवरती काय इफेक्ट होणार आहे ते आपण एकदा व्हेरी सिम्पल वेने आपण ते या ठिकाणी पाहणार आहोत पहा. इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हॅलॉसिटी पहा. सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन मोटर बाईक
एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग इव्हेंट्स ड्युरिंग द सचिन्स राईड. पहा मग सचिन काय करतोय, त्याच्या ट्रॅव्हलवरून किंवा बायसिकल असेल त्याच्यावरून काय करतोय, तो मोटर बाईक म्हटलेला आहे, त्याच्यावरून तो ट्रॅव्हल करतोय. तर त्यांनी काही क्वेश्चन विचारलेले आहेत. पहा what will be the effect on the velocity of the motorcycle if its speed increases or decreases but its direction remains unchanged. पहा काय होईल मित्रांनो, जर तो गाडी चालवतोय त्याच्या व्हेलॉसिटीवरती काय परिणाम होणार आहे ज्या वेळेसला तो स्पीड काय करतोय, वाढवतोय आणि कमी करतोय. ॲट दॅट टाइम द व्हेलॉसिटी ऑल्सो इन्क्रीजेस अँड डिक्रीजेस. जर त्याने स्पीड कमी केलं तर त्याची व्हेलॉसिटीसुद्धा काय होणार आहे, बदलणार आहे. दुसरी गोष्ट, त्याने जर स्पीड वाढवलं तर व्हेलॉसिटी वाढणार आहे, स्पीड कमी केलं तर व्हेलॉसिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. हे आपल्याला त्याचं उत्तर भेटेल. दुसरा प्रश्न विचारला आहे पहा तुम्हाला, इन केस ऑफ द टर्निंग ऑन द रोड विल द व्हेलॉसिटी अँड स्पीड बी सेम. पहा इन केस ऑफ टर्निंग ऑन द रोड, जर तो टर्न घेत असेल या ठिकाणी, अशा पद्धतीने टर्न जर घेत असेल तर दोघांचं स्पीड आणि व्हेलॉसिटी सारखी असणार आहे का, नाही, नॉट सेम. ॲट दॅट टाईम काय म्हणू शकतो आपण, त्यांनी म्हटलेलं आहे पहा, इन केस ऑफ द टर्निंग ऑन द रोड विल द व्हेलॉसिटी अँड स्पीड बी सेम. इफ सचिन चेंजेस द डायरेक्शन ऑफ द मोटरसायकल कीपिंग इट्स स्पीड कॉन्स्टंट व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काय होणार आहे मित्रांनो, चेंज होणार आहे. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं त्याची दिशा बदलली आणि आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी कशी असते, स्ट्रेट लाईन असते, म्हणजे थोडक्यात सांगायचं हा टर्न आहे, पण व्हेलॉसिटी इकडून काय झालं, हे काय होणार, स्पीड होणार. पण हा पॉईंट म्हणजे समजा हा ए असेल आणि हा बी असेल, व्हेलॉसिटी कशी असणार, ही असणार आहे, म्हणजे ती कशी असते, ऑलवेज स्ट्रेट लाईन असते, म्हणजे व्हेलॉसिटी ऑल्सो चेंजेस. थर्ड क्वेश्चन विचारला आहे पहा तुम्हाला, काय म्हटलं त्यांनी, if on a turning Sachin changes the direction as well as speed of the motorcycle what will be the effect on its velocity. velocity also changes, त्याची व्हेलॉसिटी सुद्धा काय होणार आहे, बदलणार आहे. म्हणजे जर त्याने त्याची स्पीड बदललं, स्पीडची डायरेक्शन जर बदलली त्याने, तर त्याची व्हेलॉसिटीसुद्धा काय होणार आहे मित्रांनो, बदलणार आहे. इट इज क्लिअर फ्रॉम द अबोव दॅट व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन अँड दॅट व्हेलॉसिटी चेंजेस बाय. आता पहा आपण काय स्टडी केलं, म्हणजे आपल्याला कळलं असेल, जे तुम्ही ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं, द व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणजे ते मॅग्निट्यूडवरती पण डिपेंड्स आहे आणि डायरेक्शनवरती पण डिपेंड आहे, म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मग त्याच्यावरून त्यांनी काय म्हटलेलं आहे, या ठिकाणी दिलं आहे पहा, इट इज क्लिअर फ्रॉम द अबोव दॅट व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणजे स्पीड म्हणजे त्याची जी चाल आहे किंवा त्याचा जो वेग आहे त्याच्यावरती, आणि दुसरं म्हणजे काय, डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजे दिशा, या दोन्ही गोष्टींवरती ते अवलंबून आहे. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, चेंजिंग द स्पीड वाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. पहा काय केलेलं आहे, चेंजिंग द स्पीड वाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. कधी चेंज होणार आहे व्हेलॉसिटी चेंजेस बाय चेंजिंग द स्पीड वाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. कधी चेंज होते व्हेलॉसिटी, आपण जर स्पीड कमी चेंज केलं किंवा कमी आणि जास्त जर केलं तर त्या ठिकाणी डायरेक्शन जरी सेम असली तरी व्हेलॉसिटी बदलते. दुसरा मुद्दा दिलेला आहे जो आपण या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पाहिला, चेंजिंग द डायरेक्शन वाईल कीपिंग द स्पीड सेम. म्हणजे डायरेक्शन बदलली आणि स्पीड जरी सारखं ठेवलं तरी व्हेलॉसिटी काय होते मित्रांनो, चेंज होते. थर्ड पॉईंट आर गिवन फ्रॉम दिस पॉईंट, चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणजे स्पीड पण चेंज केलं, डायरेक्शन पण चेंज केलं, व्हेलॉसिटी काय होणार आहे मित्रांनो, चेंज होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला डिफरंट एक्झाम्पल ऑल्सो गिवन. आपल्याला माहिती आहे बाईक किंवा जे रेसर असतात ते सुद्धा ज्यावेळेसला टर्न घेतात, वेन दे टेक अ टर्न द स्पीड अँड द व्हेलॉसिटी ऑल्सो चेंजेस. त्यांची स्पीड आणि व्हेलॉसिटीसुद्धा पहा चेंज होते. जे मोठे मोठे रायडर असतात ते सुद्धा सरळ जर रस्ता असेल तर जोरात गाडी चालवतात, पण जर टर्न असेल तर त्या ठिकाणी त्यांचं स्पीड थोडंसं काय होतं मित्रांनो, कमी होतं. या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे पहा, ऑलवेज रिमेंबर म्हटलं. या ठिकाणच्या क्वांटिटी तुम्हाला बऱ्याचदा बोर्ड परीक्षेमध्ये पुढच्या वर्षी अभ्यासायच्या आहेत पहा. द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर द स्पीड अँड डिस्टन्स अपॉन टाईम ऑज गॅलिलिओ. पहा कोण होता, तर पहिला सायंटिस्ट ज्याने स्पीड आणि डिस्टन्सचं जे रिलेशन आहे, म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईमचं जे रिलेशन आहे ते कुणी फाइंड आउट केलं, तर गॅलिलिओने केलं. द स्पीड ऑफ द साऊंड इन ड्राय एअर इज 343.2 मीटर पर सेकंद. 343 किती म्हटले त्यांनी, 2 मीटर पर सेकंद आहे. कोणाचं स्पीड आहे, तर आवाजाचं स्पीड आहे. कशामध्ये, हवेमध्ये, म्हणजे ड्राय एअरमध्ये, कोरड्या हवेमध्ये. पहा द स्पीड ऑफ द लाईट इज अबाउट
3 × 10⁸ मीटर पर सेकंद. पहा आणि त्या ठिकाणी लाईट म्हणजे प्रकाश हे आवाजाचं होतं साऊंडचं 343.2 मीटर पर सेकंद. आणि लाईटचं किती आहे, व्हॉट इज द स्पीड ऑफ लाईट, लाईट किती असणार आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद एवढं असणार आहे. पहा लक्षात ठेवायचं आहे नेहमी किती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. द स्पीड ऑफ द रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन इज अबाउट 29,770 29,770 मीटर पर सेकंद एवढा आहे स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. म्हणजे सूर्याभोवती पृथ्वी फिरते आणि तिथं जे रिव्हॉल्युशनचं जे स्पीड आहे ते एका सेकंदाला किती आहे 29,770 मीटर आहे. म्हणजे लक्षात घ्या 29,770 मीटर म्हणजे साधारणतः 29 किलोमीटर 29 किलोमीटर बरोबर त्या ठिकाणी तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. 29 किलोमीटर साधारणतः त्यात स्पीड आहे 29.5 किलोमीटर. पहा तर अशा पद्धतीनं आपण समजून घेतलं की नक्की इफेक्ट काय आहे, इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी नक्की काय असतो, कशा पद्धतीने असतो. इन आवर नेक्स्ट लेक्चर आपल्याला आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय आहे, म्हणजे युनिफॉर्म म्हणजे एकसारखी आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे एकसारखी नसणारी, तर त्याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे त्याची एक्झाम्पल वगैरे आपण अगदी डिटेलमध्ये घेणार आहोत. ओके, वी स्टडी दिस पॉईंट इन डिटेल इन आवर नेक्स्ट लेक्चर. ओके, ऑल द बेस्ट. आपल्या चॅनेलला तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल मित्रांनो तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे न्यू व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत मॅथचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मिळत राहणार आहेत इथून पुढं. तर सबस्क्राईब केल्यावरती शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट मिळत राहतील. तुमच्या मित्रांना शेअर करा, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू.